नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. एक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं एक कोट तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की देर इज नो सक्सेस विदाउट फेल्युअर. फेल्युअर्स आर जस्ट इंटरमिटंट ब्लॉकेट्स. सक्सेस इज द फायनल डेस्टिनेशन. म्हणजेच काय की सक्सेस जे आहे ते विदाउट फेल्युअर शिवाय शक्य नाहीये. आणि फेल्युअर जे आहे ना हे त्या रस्त्यातील असणारे सक्सेस मिळवण्यासाठी फायनल जो डेस्टिनेशन तो सक्सेस आहे, पण मध्ये काहीतरी हे ब्लॉकेट्स आहेत, कुठतरी त्या अडचणी येतात. बरोबर. पण विषय हा पण आहे की फेल्युअर येत आहे आणि तरी पण मग सक्सेस येईल असं तर म्हणून चालणार नाही. जोपर्यंत आपण हे फेल्युअर अनालिसिस करत नाही की का फेल होतोय, तर आपण पुढे चालणार नाही, आपण तिथंच राहू. करेक्ट. आणि याच माइंडसेटने कुठतरी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम एवढ्या मोठ्या पदावर आणि एवढं जास्त सक्सेस त्यांच्या लाईफमध्ये येऊ शकलंय. आज काहीचा तसाच आपण इस्रो मध्ये पण पाहायला मिळतंय. कारण झालं काय की मागील 7 वर्षामध्ये 5 फेल्युअर हे इस्रोने पाहिले आणि रिसेंट आता पण एक झालेला आहे. जो कोणता तर जो PSLV C62 हा जस्ट फेल झालेला आहे आणि त्या PSLV C62 चे काही इतर देशांचे सुद्धा सॅटेलाइट्स आहेत तो कॅरी करून घेऊन जात होता. आणि PSLV ला आपण म्हणतो काय तर वर्क हॉर्स, म्हणजे काम करणारा घोडा. आता तोच जर फेल झाला तर इस्रो आहे तेच नीट काम करणार नाही. बरं, यासोबत अजून काय काय प्रॉब्लेम्स आहेत, जर असेच जर फेल्युअर जर होत राहिले किंवा याचे नेमके काय इम्प्लिकेशन्स होतील आणि सोबतच काय इस्रोला चेंज करायला पाहिजे, या सर्व बाबी आज आपण डिस्कस करू. आणि सर्वात शेवटी राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये या अशा घटकावर नेमका कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण हा GS3 चा फार इम्पॉर्टंट भाग आहे, तो तुमच्या इथे लक्षात येईल. तर एक प्रश्न पण मी घेणार आहे, त्याचं उत्तर तुम्ही लिहिण्याचा नक्की प्रयत्न करा. चला तर मी खेमराज चामोर्शीकर, इथं मी माझा नंबर आहे तो शेअर करतोय. तुम्हाला काही क्वेरीज आहेत तर या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. एक मिनिट. हा, तर इथं स्क्रीनवर माझा नंबर तुम्हाला दिसतोय आणि इथं टेलिग्राम चॅनल आहे. माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स या तुम्हाला टेलिग्रामला मिळतीलच. आणि तुम्हाला कोणतेही क्वेरीज आहेत सिलेबस पासून स्ट्रॅटेजी, आन्सर रायटिंग किंवा नेमकं कसा अभ्यास करायचा आहे, बॅच जॉईन करायची आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आपण एक तयार केलेला आहे सायन्स साठी डेडिकेटेड, किंवा माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स तिथं पण मी टाकत असतो. ते जरी जॉईन करायचं आहे, माझा नंबर सेव्ह करून ठेवा. डायरेक्ट मला तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल, कॉल करा किंवा व्हॉट्सअपला सुद्धा सेम नंबर आहे. ठीक आहे. आणि इंस्टाग्राम चॅनल दिलेला आहे, इथं हेमराज चामोर्शीकर सर्च करा. इथं मी एक लिंक सुद्धा टाकली युट्यूबची, ज्यावर त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला माझे या प्रकारचे सर्व सेशन्स आहेत ते सर्व तुम्हाला तिथं ऍक्सेस करता येईल, जे मेन साठी फार इम्पॉर्टंट आहे. बघा नेमकं काय झालं आता रिसेंटलीच PSLV C62 फेल झालं आणि हा एक इस्रोसाठी नक्कीच आपल्याला म्हणता येईल की तो एक वेकअप कॉल आहे. कारण काय, कारण मागच्या 7 वर्षामध्ये हा 5वा फेल्युअर आहे. आणि जो PSLV आहे त्याला तर आपण इस्रोचा वर्क हॉर्स म्हणतो. यामुळे नेमकं होणार काय बघा, इस्रोवर आता बाकी जे इतर देश आहेत त्यांचा ट्रस्ट आहे तो बिल्ड झालेला आहे. पण होणार काय की हा जो जराशी जर फेल्युअर झाले तर हा जो ट्रस्ट आहे तो कमी होईल, जी रिलायबिलिटी आहे ना ती कमी होईल. इस्रोची भारताची रिलायबिलिटी आहे ती हर्ट होईल, एवढं तर नक्कीच आहे. बरोबर. आणि म्हणून मेन काय की सर्वात जास्त जो विश्वास आहे ना तो कोणावर, या PSLV वरच आहे ना, जो लॉन्च व्हेकल आहे PSLV त्यावरच आहे. आणि म्हणून इतर देश म्हणजे इतर अमेरिका सुद्धा जे प्रायव्हेट काही कंपनी आहेत ते सुद्धा आता इस्रोकडून त्यांचे सॅटेलाइट आहे ते लॉन्च करतायत. आणि मग कुठतरी काय तर हे जे आहेत ना बॉटलनेक्स क्रिएट करतायत आणि ते आपल्याला नक्कीच दूर करायला पाहिजे. या असे जर फेल्युअर झाले तर नेमकं होणार काय की भारताची इस्रोची जी रिलायबिलिटी आहे ते हर्ट होईल आणि इतर जे देश आहेत त्याचा नक्कीच फायदा घेतील. कारण बघा की झालं काय की आता हा जो PSLV C62 होता ना, यामध्ये नेपाळचा पण एक सॅटेलाइट होता. जस्ट एक एक्झाम्पल देतोय मी. चीनने सुद्धा या आधी सुद्धा नेपाळचे काही सॅटेलाइट आहे ते लॉन्च केले होते. आता मला सांगा की जर भारताचा सॅटेलाइट आहे जो तो फेल झाला, नुकसान भारताचा पण झाला, नेपाळचा पण झाला. पण होणार काय की आता नेक्स्ट टाइम नेपाळ जो आहे त्याला काय वाटेल की अरे नाही, रिलायबल कोण आहे तर भारतापेक्षा चीन आहे म्हणून. आणि मग नेपाळ कोणाकडे जाईल तर तो ऑब्व्हियस आहे चीनकडे जाईल. इथून झालं काय की भारतावर विश्वास आहे, इस्रोवर जो विश्वास आहे इतर देशांचा तो कमी झाला. त्यामुळे जो ज्याला आपण म्हणू की रेव्हेन्यू टर्म्स मध्ये जो बेनिफिट मिळायला पाहिजे होता तो भारताला मिळणार नाही, जो फायदा भारताने घ्यायला पाहिजे होता तो मिळणार नाहीये. बरोबर. आणि म्हणून स्पेस सेक्टर मध्ये लक्षात ठेवा, कारण हा हाय टेक्नॉलॉजी असणारा सेक्टर आहे. त्यामुळे या सेक्टरमध्ये रिलायबिलिटी ही खरी करन्सी आहे, ज्यावर विश्वास आहे तो चांगला पैसा कमवेल स्पेस सेक्टरमध्ये. आणि म्हणून रिलायबल होणे इथं फार जास्त गरजेचं आहे. आणि हे रिलायबिलिटी भारताने इस्रोने मिळवलेली आहे बरं का ऑलरेडी. पण हे जे बॉटलनेक्स आहेत, कुठतरी जे अडथळे क्रिएट होत आहेत ते आपल्याला नक्कीच दूर करणे गरजेचं आहे. एक रिलायबिलिटी का, कारण
चांगले सक्सेस आहेत ते PSLV ने मिळवलेले आहेत. रिसेंट एक सॅटेलाइट काही दिवसाआधी मी पण तो कव्हर केलेला होता. युट्यूबला सेशन आहे की सर्वात जास्त हेवी सॅटेलाइट आहे तो भारत आणि इस्रोने आहे, तो लॉन्च केलेला आहे म्हणून. इथून काय ते रिलायबिलिटी वाढत असते आणि त्यातल्या त्यात काय तर फार कमी किमतीमध्ये होतं. अमेरिकेच्याच एखाद्या स्पेसएक्स सारख्या एखाद्या प्रायव्हेट कंपनीने वगैरे जर एखादा सॅटेलाइट जर लॉन्च केला तर त्याला खर्च फार जास्त येईल, पण भारत आणि इस्रोने केला तर तो स्वस्तामध्ये होतो आणि म्हणून काय तर बरेच ज्या कंपनी ते भारताकडे इस्रोकडे येतात. ही एक चांगली इमेज भारताची बनलेली आहे. तर आज आपण हाच मुद्दा समजून घेऊ. हा एक एडिटोरियल मला पेपरमध्ये आढळला, तर तो सगळा इंटिग्रेट करून मी हा कम्प्लीट टॉपिक आहे तो कव्हर करतो इथं. बघा, आपण इकॉनॉमीच्या दृष्टीने जर पाहिलं तर एक सॅटेलाइट ज्यावेळेस लॉन्च केला जातो तो 3 भागामध्ये त्याचा आपल्याला त्याची इकॉनॉमी आहे ती आपल्याला डिवाइड करता येईल. कोणती? एक आहे अपस्ट्रीम, मिडस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम. अपस्ट्रीम म्हणजेच काय की सॅटेलाइट आहे तो लॉन्च करणे आणि त्याच्या जी ज्या ऑर्बिटमध्ये त्याला पाठवायचे त्या ऑर्बिटमध्ये पाठवणे. तर हा येणार काय तर अपस्ट्रीम मध्ये. मिड स्ट्रीम मध्ये काय येणार? आता सॅटेलाइट लॉन्च का केलं जातं? कारण तिथून मिळणारा जो डेटा आहे किंवा त्यातून जी सर्व्हिस दिल्या जाणार आहे त्याचा एक प्रॉपर वापर करून आपल्याला नोकऱ्या जनरेट होणार, रेव्हेन्यू जनरेट होईल, हे करता यायला पाहिजे. आणि म्हणून मिड स्ट्रीम मध्ये काय येणार की या सॅटेलाइट लॉन्च झाला, आता तो पृथ्वीभोवती फिरत आहे, तर मग अशा वेळेस त्यापासून डेटा कलेक्ट करणे हा मिड स्ट्रीम मध्ये येतो. आणि तिसरा भाग आहे काय की रेव्हेन्यू जनरेशन. आता तो जो डेटा तर भारतात आला, एक प्रॉपर, चला आपण मान्य करू की एक प्रॉपर स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये काय तर तो डेटा भारताला मिळाला किंवा एखाद्या त्या संस्थेला मिळाला, पण त्याचा वापर करावा लागणार आहे आणि प्रॉपर एक युटिलायझेशन करून रेव्हेन्यू जनरेट आहे तो करता यायला लागेल. करेक्ट? जसा गुगलचाच एक्झाम्पल घ्या ना की सॅटेलाइट डेटा तर पाठवतात पण तो प्रॉपर आपण त्या मॅपमध्ये, गुगल मॅपमध्ये युज करता यायला पाहिजे, तर जाऊन काय तर रेव्हेन्यू आहे तो जनरेट होईल. राईट? तर अशा या 3 टप्प्यामध्ये किंवा 3 भागामध्ये पूर्ण जो सॅटेलाइटची इकॉनॉमी आहे ना ती डिवाइड करता येईल. आणि हे तीनही कंपोनंट नीट काम करायला पाहिजे, तरच काय तर पैसा जनरेट होईल, तरच रोजगार जनरेट होईल, तरच एक चांगली संस्था, चांगली कंपन्या त्या उभ्या होतील. बरोबर? आणि लेखक हे म्हणतायत की भारत आहे ना या तिघांमध्येही इतर देशांपेक्षा मागे आहे. अमेरिकेपेक्षा पण, चीनपेक्षा पण, EU म्हणजे युरोपियन युनियन पेक्षा पण, रशिया आणि जपान सर्वांपेक्षा काय तर भारत आहे ते मागे आहे. म्हणजे आपल्याला सर्वच या फेजेसवर, सर्वच भागावर भारताला फोकस करावं लागणार आहे, तरच जाऊन भारत एक रिलायबल आहे, त्याची जी रिलायबिलिटी आहे ती त्याला काय तर वाढवता येईल. बरोबर? अजून काही डेटा आपण दिले बघा की दोन, आणि हा इथून फार इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण या इस्रोचा आपण जर किंवा स्पेस सेक्टरचा जर कमर्शियल आस्पेक्ट जर समजून घेतो म्हटलं ना, तर ही स्लाइड तुम्हाला फार जास्त इम्पॉर्टंट आहे. बघ काय दिले की 2017 मध्ये ना जे छोटे सॅटेलाइट लॉन्च केले जात होते, तर ते पूर्ण ग्लोबल पैकी 35% शेअर भारताकडे होते. म्हणजे 35% सॅटेलाइट आहे ती भारताद्वारे लॉन्च केल्या जात होते. पण 2024 येता येता किती वर्ष झाले? फक्त 7 वर्ष झाले. आता शेअर किती आहे? 0% आहे. कारण काय? कारण आपले स्वप्न आहेत ना ते आता मोठे झालेले आहेत आणि आपण ना, ज्याला काही लोक असतात असे म्हणतात ना की ब्रँडेडच फक्त कपडे घालणार, ब्रँडेडच राहणार, बस तसा काही, म्हणजे प्रेस्टिज कडे आपण जास्त फोकस करतोय. राईट? यामुळे काय झालं की कमर्शियल जो व्हॉल्यूम आहे ना तो कमी झाला, डायरेक्ट 35 वरून 0 वर आला. प्रेस्टिज म्हणजेच काय की जसं गगनयान तुम्ही ऐकलं असतं ना, चंद्रयान आहे, मंगलयान आहे, हे आपण ऐकलो, पण जे छोटे छोटे सॅटेलाइट्स आहेत ते आपण अवॉइड करतोय आता. यामुळे काय होणार की इतर देशांचे जे सॅटेलाइट्स आहेत, जे छोटे सॅटेलाइट्स आहेत, त्याकडे आपलं फार काही लक्ष नाही. आणि तो जर आपण दुर्लक्षित केला तर आपला जो कमर्शियल आस्पेक्ट आहे तो ऑब्व्हियस आहे कुठेतरी कमी होईल. जो रेव्हेन्यू जनरेट व्हायचा आहे ना तो रेव्हेन्यू जनरेट होणार नाही. तर हा एक मुद्दा चांगला आहे, तो लक्षात ठेवा, आन्सर मध्ये ऍड करण्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट अजून काही मुद्दे दिलेले आहेत की जसे 1999 मध्ये, म्हणजे हा यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण प्रेस्टिज कडे जास्त वळलो. राईट ना? जसं गगनयान एक तुम्हाला पाहायला मिळतंय. मी हे म्हणत नाहीये अजिबात, किंवा जे लेखक आहेत त्यांना पण हे म्हणायचं नाहीये की गगनयान, चंद्रयान, मंगलयान सारखे जे स्वप्न आहेत, मोठे स्वप्न आहेत, ते नाही पाहायचे म्हणून. पण त्यामुळे जिथून आपल्याला पैसा मिळतोय तो तर दुर्लक्षित नाही व्हायला पाहिजे. बरोबर? बरं, हे जे आहेत ना प्रेस्टिजकडे वळण्यासाठी अजून काही कारणे पण आहेत, म्हणजे कंडिशन पण आहेत, अशा परिस्थिती पण भारतावर आलेल्या आहेत. जसं फॉर एक्झाम्पल 1999 मध्ये कारगिल वॉर झालेला होता. त्यावेळेस अमेरिकेचे संबंध पाकिस्तान सोबत चांगले होते आणि अमेरिका काय करायचा, पाकिस्तानला जो नेव्हिगेशनल डेटा आहे, जीपीएसचा डेटा आहे तो चांगला द्यायचा. भारताला काय करायचा, भारताला सिलेक्टेड डेटा द्यायचा किंवा किंवा काय तर थोडासा उशिरा डेटा द्यायचा. इथून लक्षात आलं की भारताला अमेरिकेवर डिपेंडेंट राहून, अमेरिका किंवा इतरांवर कोणावर डिपेंडेंट राहून तर चालणार नाही आहे. भारताला स्वतःची नेव्हिगेशन फॅसिलिटी आहे ती असायला पाहिजे.
आणि म्हणून काय तर मग नाविक आहे तो लॉन्च करण्यात आला. आता जर अशी नेव्हिगेशन फॅसिलिटी लॉन्च करायची आहे तर कमीत कमी 7 सॅटेलाइट्स पाहिजे. पण आतापर्यंत बघा, रियालिटी बघा की आतापर्यंत फक्त या 7 पैकी फक्त 4च लॉन्च झालेत. आणि 4 लॉन्च होऊन या 4 पैकी 2 तर आता एक्सपायर होण्याच्या मार्गावर आहेत. लक्षात आलंय? म्हणजे भारताने लॉन्च तर केलं, पण भारताची यामध्ये पण स्थिती काय आहे हे तुमच्या इथून लक्षात आलं असेल. अजून जर आपण कमर्शियल आस्पेक्टने जर पाहिले तर लेखक इथं काय तर काही प्रॉब्लेम सांगतात. ते कोणकोणते प्रॉब्लेम आहेत की कमर्शियल रिलायबिलिटी कशी वाढवता येईल हाच आपल्याला विचार करायचा आहे. जेवढी जास्त लॉन्च फ्रिक्वेन्सी असेल, जेवढे जास्त सॅटेलाइट भारतातून लॉन्च होतील, तेवढी जास्त रिलायबिलिटी, तेवढा जास्त विश्वास आहे इतर देशांचा तो वाढणार आहे, तेवढा जास्त एक्सपिरियन्स आहे इस्रोला भारताला येणार आहे. दुसरं आहे काय की भारतामध्ये सॅटेलाइटचा प्रोडक्शन आहे तो फार कमी आहे. का? कारण कॅपॅसिटी कमी आहे. भारतामध्ये प्रायव्हेटायझेशन अजूनपर्यंत प्रॉपर झालेलं नाहीये या सेक्टरचा, है ना. पण तेच अमेरिकेमध्ये आपण बघतो तर तो खूप जास्त, म्हणजे ते प्रायव्हेट प्लेयर्स आहेत ना ते खूप जास्त आहेत. त्यामुळे ऑब्व्हियस आहे की कॅपॅसिटी वाढली, प्रोडक्शन वाढला. पण भारतामध्ये काय तर हा प्रोडक्शन आहे तो कमी आहे. नेक्स्ट अजून आहे काय की ऑर्बिट स्लॉट्स, म्हणजे एखादी सॅटेलाइट लॉन्च केला तर ऍक्च्युली होतं काय की ज्या ऑर्बिटमध्ये तो सॅटेलाइट फिरणार आहे ना तो स्लॉट आधी बुक करावा लागतो. जस्ट असं इमॅजिन करा की जसं आपण गाडी पार्क करतो ना, तर पार्किंगची फीस देतो, है ना, पेड पार्किंग जिथं असते, बस तसाच काहीच आहे की हे जे आहे ना इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन, ज्याला ITU म्हणतात, याकडून परमिशन घ्यावी लागते. याकडून तो स्लॉट आहे तो बुक करावा लागतो. आता नेमकं होत काय आहे की जे मोठमोठे ज्या कंट्रीज आहेत, कोणते, जसं चीन आहे, अमेरिका आहे, जपान आहे, रशिया आहे, यांनी काय केलं, ऑलरेडी स्लॉट्स आहेत ते बुक केलेत. म्हणजे त्यांचे प्लॅनिंग्स आहेत. कारण ऑब्व्हियस आहे की प्रोडक्शन जास्त असेल तर प्री प्लॅन तर असेलच. यामध्ये भारत आहे ना तो कुठतरी मागे आहे. आता त्यांनी आधी केल्यामुळे जे चांगले स्लॉट होते ते ऑब्व्हियस आहे त्यांना गेलेत, भारताकडे राहिलेले नाही आहेत. आणि भारतात काय तर हे बुकिंग आहेत, हे जे स्लॉट बुकिंग आहे, हे पण काय तर कमी आहेत. मुद्दा क्लिअर झाला. दुसरा आहे काय तर जिओ पॉलिटिक्स सुद्धा काहीतरी इन्व्हॉल्ड आहे. जसं पाकिस्तान आहे, पाकिस्तानचा स्वतःचा पण एक स्पेस प्रोग्राम आहे. प्रश्न ऐकायला तुम्हाला थोडासा वेगळं अजीब वाटेल की इथं खायला प्यायला नीट नाही आणि यांचा स्पेस प्रोग्राम आहे. यस आहे, पण तो पूर्ण फंडेड आहे, पॉवर्ड आहे कुणाद्वारे, तर चीनद्वारे. राईट. मग अशा वेळेस काय होणार की हे जे इतर देश आहेत ते पण काहीतरी पुढे जातील. तर हे काही प्रॉब्लेम्स आहेत कुठं तर भारताच्या कमर्शियल आस्पेक्टमध्ये. एक तुम्हाला होमवर्क देतोय किंवा चॅटबॉक्स मध्ये टाका काही 2-3 तरी पॉइंट्स की ITU याचं काम काय काय आहे. एक तर मी काम इथं सांगितलंय, त्याचं हेडक्वार्टर काय आहे नेमका, अजून त्याबद्दलची जी एक्स्ट्रा माहिती, म्हणजे थोडंसं विकिपीडियाला शोधायचं आहे आणि शोधून काही 2-4 पॉइंट्स आहेत ते चॅटबॉक्स मध्ये टाका. जो आपल्याला, म्हणजे हा जो सर्व भाग सांगतोय मी तो तुम्हाला तर मेन्सला तर इम्पॉर्टंट आहे, पण ही जर माहिती काढली या पद्धतीने तर तुम्हाला प्रिलिमला पण जर एखाद प्रश्न आला तर तो पण सॉल्व्ह करता येईल. परत अजून काही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहेत बघा. हे जे सांगितलं मी तुम्हाला कमर्शियल आस्पेक्टने सांगितलं, स्ट्रक्चरल सुद्धा काही प्रॉब्लेम आहेत बघा. की भारतामध्ये आपण जर पाहिलं की इस्रो जो आहे ना, स्पेस सेक्टर आहे, आपण कम्प्लीट वेगळा बघतो. पण स्पेस सेक्टरचा आज फार जास्त उपयोग हा मिलिटरी सेक्टरमध्ये होतो. आणि मिलिटरी सेक्टरनं आज शक्यच नाही आहे विदाऊट स्पेस. म्हणजे त्याकडे सॅटेलाइट जर त्यांचे स्वतःचे नाही आहे, त्यांना जर लोकेशन, नेव्हिगेशन याची माहिती नाही आहे, तर मिलिटरी आहे ते नीट काम करू शकणार नाहीये. आणि म्हणून कुठं ना कुठं जो स्पेस सेक्टर आहे आणि मिलिटरी आहे हे एकमेकांना इंटिग्रेट असणं गरजेचेच आहे. पण भारतामध्ये आपण तेच पाहतो की कम्प्लिटली वेगळं, म्हणजे मिलिटरी डिफेन्स आहे तो भाग कम्प्लिटली वेगळा आहे, तो एका वेगळ्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहे. आणि इस्रो आहे ना तो एक वेगळ्याच्या अंडर येतो. मुद्दा क्लिअर झाला. इव्हन US, रशिया, चायनामध्ये काय आहे, सेपरेट मिलिटरी स्पेस फोर्स आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा स्पेस कमांड आहे, पण ते एअरफोर्सच्या अंडर आहे. भारतामध्ये काय म्हटलं मी, पूर्ण वेगळं आहे. भारतामध्ये यासाठी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी DSA, डिफेन्स स्पेस एजन्सी 2019 मध्ये तयार करण्यात, पण यांना काहीतरी फार कमी पॉवर दिलेली आहे. भारतामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि काय तर हे जे स्पेस सेक्टर आहे हे सर्व सायलोस मध्ये काम करतात. सायलोस म्हणजे काय की प्रत्येक जण आपापले वेगवेगळे काम करतात. म्हणजे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे या सर्वांमध्ये, कुठतरी एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन, काहीतरी या सर्वांना एकत्र बांधणारा एखादी धागा आहे तो नक्की तयार करावा लागणार. जसं DSA तयार करण्यात आला, पण यांना कुठतरी पॉवर आहे याची वाढवावी लागणार आहे, तरच हाच एक चांगला काम करता येईल. परत हा पण तुम्हाला होमवर्क करता येईल की डिफेन्स स्पेस एजन्सी याची पण माहिती आहे, तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये टाका. इतरांना पण 2 पॉइंट्स आहेत ते माहित होईल. नेक्स्ट अजून आपल्याला काय म्हणता येईल की नंबर गेम पण आहे. एक मी ऑलरेडी सांगितलं की जसं लॉन्च फ्रिक्वेन्सी आणि प्रोडक्शन डिले हे भारतामध्ये ऍज कम्पेअर टू अदर कंट्रीज आहेत, जे मोठे कंट्रीज आहेत त्यांपेक्षा कमी आहे.
इवन इथं पण बघा की चीनमध्ये जो सॅटेलाइट लॉन्चचा जो बजेट आहे किंवा नंबर ऑफ सॅटेलाइट आहे ते भारतापेक्षा 3 पटीने आहे. मग ऑब्व्हियस आहे की भारतावर जी रिलायबिलिटी आहे, इतर जे विश्वास ठेवत आहे ते कुठतरी कमी आहे. जो एक्सपिरियन्स आहे तो ऑब्व्हियस आहे, तो आपल्याला काहीतरी कमी मिळेल. आता या सर्वांना सोल्युशन काय आहे? जे जे प्रॉब्लेम्स आलेत ते प्रॉब्लेम्स म्हणजे निगेटिव्ह आहे, त्याला पॉझिटिव्ह करा, म्हणजे तुमचे काही सोल्युशन्स आहेत ते मिळतील. अजून काही सोल्युशन्स आहेत मी तुम्हाला इथं एक्स्ट्रा सांगतोय की या सर्वांवर काय वे फॉरवर्ड आपल्याला म्हणता येईल. पहिला आहे काय तर रूट कॉज अनालिसिस. म्हणजेच काय की इथं याला त्याला ब्लेम करण्यापेक्षा काय प्रॉब्लेम आला, जसा आता PSLV C62 फेल झाला, यामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम होता हा शोधून काढायचा आहे. कारण जसं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटलंय की फेल्युअर शिवाय सक्सेस तर पॉसिबल नाहीये. पण आपण हे असंच जर म्हणत राहिलं तर आपण तिथंच राहू. आपण ते सर्व माहीत करून घेणं की नेमकं काय प्रॉब्लेम आलाय, का फेल झालंय, हे जोपर्यंत माहीत करून घेणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही, सक्सेस मिळणार नाहीये. त्यामुळे रूट कॉज अनालिसिस करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, एंड टू एंड डिजिटलायझेशन. बघा आज आपण एआयच्या जमान्यात जगतोय. इंटरनेट तर ठीक आहे की त्या पुढे पण जाऊन आता एआय आलाय आणि त्याचा उपयोग आपण इव्हन सर्व फील्डमध्ये चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यामुळे जे डिजिटलायझेशन आहे आणि एआयचा आहे चांगला यूज करता येईल प्रत्येक स्टेजला, रॉकेटच्या प्रत्येक स्टेजला. आणि प्रत्येक वेळेस काय प्रॉब्लेम आहे ते डिटेक्ट करण्यासाठी, जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत ते डिटेक्ट करण्यासाठी याचा नक्की मदत होईल. त्यामुळे एंड टू एंड डिजिटलायझेशन करता येईल. नेक्स्ट, प्रायव्हेट सेक्टर इंटिग्रेशन. मग मी बोलता म्हटलं की अमेरिकेमध्ये प्रायव्हेट सेक्टर इंटिग्रेशन खूप जास्त आहे. भारतामध्ये पण हे करता येईल. यामुळे काय होणार की बघा, भारताकडे PSLV एक चांगला लॉन्च व्हेकल आहे, ज्यावर इस्रोचा, भारताचा, इतर देशांचा एक चांगला विश्वास आहेच नक्की. पण आपल्याला तिथंच राहून चालणार नाहीये. आपल्याला कंटिन्युअस R&D करत राहावं लागणार आहे. त्या PSLV अजून कसं चांगला करता येईल, कसा हेवी पेलोड आहे तो घेऊन जाऊ शकणार आहे, कुठं काय प्रॉब्लेम आलेत ते कसे टॅकल करता येईल, यासाठी कंटिन्युअस R&D करत राहावं लागणार आहे. आता होणार काय मला सांगा की इस्रो हे जे कमर्शियल भाग आहे, म्हणजे इतरांचे सॅटेलाइट घ्यायचे आणि स्वतः PSLVचा यूज करून लॉन्च करायचा, हा पण भाग सांभाळायचा आणि PSLV मध्ये R&D पण करायचा, म्हणजे इस्रोवर बर्डन वाढेल. मग बेटर हे नाहीये का की जो PSLVचा जो कमर्शियल आर्म आहे किंवा जो इतरांचे लॉन्च व्हेकल करायचा आहे, हा प्रायव्हेट सेक्टरला सोपवून द्या. करेक्ट. आणि इस्रोचा फोकस कशावर करेल? ऑब्व्हियस आहे, R&D करेल तो, आणि कसं बेटर करता येईल R&D करून त्यावर फोकस करेल. करेक्ट. नेक्स्ट काय तर रिस्टोरिंग ग्लोबल ट्रस्ट, प्रोएक्टिव्ह कम्युनिकेशन विथ इंटरनॅशनल पार्टनर्स. जे पण इंटरनॅशनल पार्टनर्स आहेत त्यासोबत चांगला कम्युनिकेशन ठेवा. त्यामुळे काय होणार की त्यांचा ट्रस्ट आहे तो अजून काय तर बिल्ड होईल आणि आपल्याला अजून चांगले आणि जास्त सॅटेलाइट आहे ते लॉन्च करता येईल. कमर्शियल बेनिफिट आहे हा चांगला होईल. आय होप की हा मुद्दा क्लिअर झाला असेल. तर तुम्हाला इथे एक प्रश्न दिलेला आहे. प्रश्न पाहायला तसा थोडा मोठा वाटत असेल, पण बघा, अनेक प्रक्षेपण वाहनांची उपलब्धता असूनही जड पेलोड तसेच वैज्ञानिक मोहिमा प्रक्षेपित करण्यात इस्रोला मर्यादा भेडसावत आहेत. हा मुद्दा तर आपल्याला चांगला माहित आहे. करेक्ट, आपण चांगला शिकलोय. आता प्रश्न काय, हा इथूनच पुढचा आहे. भारताच्या प्रक्षेपण वाहन परिसंस्थेतील कमतरता म्हणजेच काय की जे लॉन्च व्हेकल आहे, इकोसिस्टम आहे, जसा PSLV आहे, त्यामध्ये पूर्ण जी इकोसिस्टम त्यामध्ये काय कमतरता आहे हे विश्लेषित करा आणि जागतिक अंतराळ बाजारात भारताची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी काय उपाय करता येईल, जसं मी आताच तुम्हाला वे फॉरवर्ड सांगितलंय, ते लिहायचे आहेत. मुद्दा क्लिअर झालाय सर्वांना? तर हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर आहे तो लिहिण्याचा प्रयत्न करा. बऱ्यापैकी डेटा आहे तो मी तुम्हाला दिलेला आहे. अजून काही एक्स्ट्रा या रिलेटेड माहिती मिळत असेल तर ती मिळवा आणि नोट्स आहेत ते रेडी करून ठेवा. मुद्दा क्लिअर झालाय? चला, बाकी माझा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. ही फाईल मी तुम्हाला टेलिग्रामला शेअर करतो. खेमरा सर टेक्स्टबुक आणि खेमरा सर सायन्स दोन्हीही टेलिग्रामला चेक करा. तिथंच माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स पण मिळतील. बॅच जॉईन करायची एक तर गुगल फॉर्म भरून तुम्हाला माहिती मिळवता येईल, किंवा बेस्ट आहे माझ्या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा किंवा कॉल करा. बॅचची माहिती मी तुम्हाला कॉलवर पण देतो. टेक्स्टबुकच्या सर्व सेशनचे अपडेट्स तुम्हाला इथे मिळेल. बॅच आपल्याकडे आहे कोणत्या? यशोदय बॅच आहे, ज्यामध्ये आपण बेसिक पासून ऍडव्हान्स म्हणजे आन्सर रायटिंग पर्यंत सर्व कव्हर करू. NCERT जे बेसिक साठी गरजेचे आहे ते इथं कव्हर होईल. सर्व आपले क्लासेस लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड असतात. भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट EMI पण असते. 18 बुक्स आहेत ते तुम्हाला इथं मिळतील. ऑल क्लिअर सर्वांना? आता डिस्काउंट किती आहे, नो कॉस्ट EMI भरायचे तर दर महिन्याला किती भरावे लागेल, त्यासाठी माझा नंबर दिलेला आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करता येईल. सोबत ग्रुप B ग्रुप C ची पण बॅच आहे, प्री आणि मेन्स आहे, ते सर्व यामध्ये कव्हर होईल. पण मी तर म्हणणार की राज्यसेवा जॉईन करा, कारण राज्यसेवा जर जॉईन केलं तुमचा ग्रुप B ग्रुप C चा पूर्ण अभ्यास तिथं होतोच. पण उलट हे होत नाही.
ऑल क्लिअर. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. या पद्धतीची व्हिडिओज पाहण्यासाठी आणि हे मेनच्या दृष्टीने फार इम्पॉर्टंट आहे. युट्यूबचा आपला जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. माझा जो टेलिग्राम चॅनल सांगितला होता त्याला जॉईन करून ठेवा. तिथं मी रेग्युलर अपडेट शेअर करत असतो आणि व्हॉट्सअपसाठी माझा नंबर दिलेला आहे. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.